चालतोच आहे आणि चालतोच आहे आणि त्याच्यात असा पाऊस. आपण जिकडे जायचं ठरवतो तिकडे सगळं आपल्याच पद्धतीने होईल असं थोडे असतं. कधी कधी प्लॅन काहीतरी वेगळाच असतो आणि प्रवास आपल्याला कुठेतरी वेगळ्याच ठिकाणी घेऊन जातो आणि शिकवतो सुद्धा. भीमाशंकरला निघताना आमच्या डोक्यात एकच गोष्ट होती, हा ट्रेक साधारण 6 तासात पूर्ण होऊन जाईल. भयानक ट्रेक आहे. कमीत कमी 5 ते 6 तास झाले कंटिन्यू चालतोय. कधी तो चालतोच आहे. पण काय भीमाशंकरचं मंदिर येत नाहीये. पण वाटेत जसं पुढे जात होतो तसं जाणवत होतं की अंदाज थोडा चुकलाय. थोडी भीती वाटली, कारण शेवटी 6 नाही तब्बल 12 तास लागले आम्हाला ट्रेक पूर्ण करायला. भीमाशंकरसाठी आमचा प्रवास सुरू झाला होता नाशिकपासून. बाहेर जोरदार पाऊस चालू होता, चारही बाजूने हिरवळ होती. नाशिकवरून मुरबाड, पुढे म्हासा आणि तिथून खांड्याच्या दिशेने आम्ही निघालो. सुरुवातीचा रस्ता अगदी आरामात होता, पण खांड्यात जवळ पोहोचताच जाणवायला लागलं की आता खरी ट्रेक चालू होणार आहे. नमस्कार मित्रांनो, तुमचं परत एकदा स्वागत आहे आपल्या नवीन ब्लॉगमध्ये. आपण तसे गड किल्ले करत असतो, पण आज माझ्या मागे वातावरण बघून समजा तुम्ही गेस केला तर ते अभिमानाची गोष्ट असेल माझ्यासाठी. आज आपण आलो आहे भीमाशंकर ट्रेकसाठी. जवळपास आमचा 10-20% ट्रेक झाला आहे. मस्त वातावरण आहे, भरपूर निसर्गरम्य वातावरण आहे. खूप जास्त घनदाट जंगल आहे, असे पक्षी दिसत आहेत, घुबड दिसतात, भरपूर गोष्टी दिसत आहेत. आपण भरपूर गोष्टी आज पाहणार आहेत. जवळपास 4 तासाचा ट्रेक आहे हा. अर्धा पाऊण तास झाला असेल आम्हाला ट्रेक चालू करून. दमछाक होते, कारण आम्ही मॉडरेट रिस्कचा ट्रेक निवडलाय. भरपूर दम लागलाय, त्याच्यात दमट वातावरण आहे, मध्ये मध्ये पाऊस पण पडतोय. रेनकोट असे घेतलेत, पण काय उपयोग नाही रेनकोटचा. जर हुशार असाल तर रेनकोट गाडीतच सोडून या. हे बघा आपले प्रतीक दादा काय करतायत, रेनकोट साफ करतायत ते. तुमचे पण आणून द्या. थोडंसं वर जेव्हा चढतो आपण तेव्हा इथे असं फॉरेस्टचं एंट्री गेट आहे आणि प्रत्येकी 60 रुपये, म्हणजे पर हेड 60 रुपये त्याची एंट्री फी आहे. फॉरेस्टवाल्यांचंच येते, म्हणजे इथे पूर्ण फॉरेस्ट रिझर्व जे क्लिनलीनेस ठेवतात, ज्या गोष्टी ठेवतात त्याच्यासाठी हे 60 रुपये घेतले जातात. पण आम्ही नाही दिले, आम्ही आय कार्ड वापरले. कशी आहे पद्धत, जबरदस्त. म्हणजे वातावरण बघा मित्रांनो, हे बघा इथं मस्त धबधबे आहे आणि याला स्वतःचा धबधबा तिथं जाऊन सोडायचा आहे. फक्त ते पांढरे माझा पिवळा आहे. जवळपास अर्धा ट्रेक आमचा होत आलाय. मॅगी वगैरे खाल्ली, शेंगा खाल्ल्या, चहा पिला, मस्त खूप भारी वाटते. रापा काय व्ह्यू आहे, थांबा दाखवतो हा. मित्रांनो, मी आता अशा ठिकाणी बसलो आहे ना, जिथे मी तुम्हाला फोटो व्हिडिओ किती जरी दाखवले ना तरी त्या जागेला म्हणजे काय म्हणतात व्हॅल्यू नाही देऊ शकत. किती व्हिडिओज क्वालिटीचे काढले, किती 360 अँगलने व्हिडिओज काढले ना तरी त्या व्हिडिओजला व्हॅल्यू येणार नाही. कारण जे दृश्य इथे बसून डोळ्यांना दिसतं आहे किंवा मी जे फील करू शकतो आहे ना ते तुम्ही फील करू शकत असणार, पण जी इथं येऊन हा ट्रेक करून इथं येऊन बसण्याची मजा आहे ना ती अप्रतिम आहे. म्हणून सांगतो की ट्रेक करा, अशा ठिकाणी या. भीमाशंकरचा ट्रेक चालू आहे आपला, 50% जवळपास ट्रेक झाला आहे. पण हा व्ह्यू बघून म्हणजे मी असं कधीच थांबत नाही, एवढ्या वेळी तर कधीच थांबत नाही. पण हा व्ह्यू बघून माझ्या मनाला मी थांबवलं नाही राहिलं.
माझ्या मनाला मला थांबवता नाही आलं आणि इथे बसून मला कमीत कमी 15-20 मिनटं झाले. खूप भारी वाटतंय. तो व्ह्यू क्रॉस केल्यानंतर म्हणजे ती जी व्हॅली आहे ती क्रॉस केल्यानंतर इथे खूप जुनी काळातली विहीर दिसते. म्हणजे ह्या टाईपची अशी विहीर आहे, छोटीशीच आहे पण इथे पाणी भरण्यासाठी. आणि बघा पूर्ण भरली ती विहीर. म्हणजे तो तिकडे तो व्ह्यू आणि हे इथं ती विहीर. भयानक व्ह्यूज आहेत, खतरनाक. इथे ना कधीच एक पक्षी ना शिट्टी वाजवतोय, काही सापडत नाही. 10 मिनटं झाली आम्हाला पक्षी शोधतोय आम्ही. तुम्हाला जर माहिती असेल कोणता पक्षी असे ह्या झाडांमध्ये लपलेला आहे तो कुठेतरी पण दिसत नाही आहे, तुम्हाला जर माहिती असेल तर कमेंटमध्ये नक्की सांगा की शिट्टी कोणता पक्षी वाजवतो. ते पोपट बिपट सांगू नका, ते उत्तर माहिती आहे मला. तू म्हणजे हा पहिला ट्रेक आहे जिथं मी व्हिडिओ काढायला थकत नाही आहे. म्हणजे पुढे जसं येतोय ना तशी खतरनाक व्ह्यूज येत आहे. म्हणजे हा व्ह्यू बघा बरं तुम्हाला कसा वाटतोय. म्हणजे डायरेक्ट विषय खोले का नाही. हे असं धबधबा इकडे दरीत चाललाय, असं वरून व्ह्यू येतोय. धबधबे भयान व्ह्यूज आहे. मी डायरेक्ट थकून गेलो आहे व्हिडिओ काढू. असे ड्रोन शॉट्स आलेत ना मित्रांनो, खतरनाक. सांगू एक्सप्लेन नाही करू. जसं आपण पुढे येत जातो ना तसं एक साईडला आपल्याला डाव्या साईडने आपलं भीमाशंकरकडे जातो आपण. आणि एक इथे असा बोर्ड दिलेला आहे, जिथे असा छोटासा बोर्ड लावलेला आहे किल्ले पदरगडकडे. म्हणजे हा रस्ता जातो किल्ले पदरगडकडे आणि हा जातो भीमाशंकरकडे. इथे या प्रकारची खूप व्यवस्था केलेली आहे. म्हणजे भीमाशंकर ज्या अभयारण्याची जी संस्था आहे त्यांनी या प्रकारचे कचरा साचवण्यासाठी खूप जास्त प्रमाणात ह्या वस्तू साचवल्यात. खूप जास्त ॲप्रिशिएट केलं पाहिजे त्या लोकांना की कचराच कुठं दिसत नाही रस्त्यात आणि थोडाफार असतो त्या मूर्खांमुळे. पण मग खूप व्यवस्था ठेवलेली आहे. जागोजागी टॉयलेट्स पण आहेत. म्हणजे कसं पर्यटकांची गैरसोय नाही व्हावी म्हणून त्यांनी टॉयलेटसुद्धा एवढ्या वरती ठेवलेले आहेत. मानलं पाहिजे. म्हणून सांगतो की उडते झुरळ खूप आहे इथे. मानलं पाहिजे सगळ्या संस्थांना जे इथं कामं करतात. भले ते एंट्री फीस 60 रुपये घेत असतील पण ते 60 रुपये देण्यात वर्थ आहेत. कधीच नाटकं नाही करायचे अशा ठिकाणी पैसे देण्यास, कारण ते तेवढं प्रोव्हाइड करत आहेत. आणि अशा ठिकाणी अशा ठिकाणी यूज मीचे हे काय म्हणतात कचरा टाकण्याचे कूडादान असो, भरपूर गोष्टी असो त्या असतात. त्यामुळेच इथली स्वच्छता राखली जाते. मला कंट्रोल नाही होते, मला ओलं नव्हतं व्हायचं पण आता कंट्रोल नाही होते. चाललोय मी जबरदस्त. मला वाटलं होतं ह्या पावसात भिजताना की 15-20 मिनटं अजून आपण चालू आणि आपण भीमाशंकर मंदिराकडे पोहोचू. पण पूर्ण रियालिटी तर माहितीच नव्हती. कधी तो चालतोच आहे पण काय भीमाशंकरचं मंदिर येत नाही आहे. म्हणजे बरोबर आहे, ज्योतिर्लिंग ह्याच कारणासाठी असतं की ते मानवांना लवकर भेटत नाही. कमीत कमी 2.5-3 तास झाले आम्ही चालतोय आणि आत्ता मावशींना विचारलं, मावशी म्हणे अजून 1-1.5 तास लागेल. वा बेटे चालतोच आहे आम्ही. दाखवतोच आहे तुम्हाला ब्लॉग बघत राहा. भाई भयानक ट्रेक आहे. कमीत कमी 5 ते 6 तास झालेत कंटिन्यू चालतोच आहे. आणि त्याच्यात असा पाऊस, मध्ये भेटणारे धबधबे आणि लागलेली भूक. भीमाशंकर ट्रेक करायचा असेल तर भयान पेशन्स घेऊन या. पेशन्स नसतील तर गपचूप गाडी काढा आणि त्या रस्त्याने या. गणेश घाटाने काही येऊ नका, नाही तुमची वाट लागेल. आम्ही कमीत कमी आता 10 मिनिटात पोहोचणार आहोत. बाकी काही नाही बोलायला, जिरली आता आमची. आणि फायनली ज्या गोष्टीसाठी 6 तासापासून
ट्रेक चालू होता. 6 ते 7 तास झाले कंटिन्यू ट्रेक चालू आहे आणि फायनली तिथे आपण पोहोचलोय. ते म्हणजे मुख्य दरवाजाच्या इथे पोहोचलो आपण. भयानक गर्दी आहे, रंगबेरंगी तोप्यांशिवाय इथे काही दुसरं दिसत नाहीये. हर हर महादेव एवढा भारी वाटतंय. भयानक भयानक ट्रेक होता, खतरनाक डायरेक्ट विषयच नाहीये. असं वाटत होतं कधी संपेल, पण फायनली जाऊन तो संपला. 6-6.5 तास लागलेत आम्हाला पूर्ण पोहोचायला. आता बघतो दर्शनाला किती वेळ लागतो. असं वाटत तर नाही पूर्ण दर्शन होईल. मी प्रयत्न करतो, जर झालं तर चांगलीच गोष्ट आहे, नाही होणार काही होऊन देत नाही. जिंकले आमचं. मॅगी बघायची का? मॅगीची कंपनी बघायची का तुम्हाला? रेनकोट बी पिवळे, मॅगी बी पिवळी, सगळं पिवळं. काही मजा नाही, नुसते मॅगी खान हागा. दर्शन घेणं तर काही पॉसिबल नाही झालं, कारण गर्दी भयानक गर्दी आहे. गर्दी खूप आहे, त्यामुळे दर्शन घेणं पॉसिबल नाही झालं. मुखदर्शन म्हणजे बाहेरूनच दर्शन घेतलं कळसाचं. भयानक एक्सपिरियन्स होता. 6.5 तास लागलेत. आता आम्ही परत गड उतार चालू करतोय, बघूयात किती वेळ लागतो. मगाशी ज्या धबधब्याच्या इथून आलो ना आपण, त्याचं रौद्र रूप तयार झाले. म्हणजे आम्ही फक्त 1च तास वर गेलोय, त्याचं रौद्र रूप झाले. हे बघा, भयान असं डायरेक्ट तुम्ही तिथं दिसत असेल, डायरेक्ट रौद्र रूप झाले. असं वरती पाणीचा खूप प्रेशर वाढलाय. भयानक पाऊस चालू आहे. आम्ही उतरायला चालू केले. खूप रिस्की आहे. फॅमिली वगैरे आणू नका. जे रेग्युलर ट्रेकर्स आहे त्याच ह्या ट्रेकला या, जर तुम्ही पावसाळ्यात येत असणार तर. हे असं वातावरण झालंय आणि आम्ही गड उतार करतोय. भयानक आहे, म्हणजे एक एक पाऊल ठेवताना विचार करावा लागतोय. मध्ये साप दिसत आहेत, टेकडे दिसत आहेत, त्यांचा पण जीव नाही गेला पाहिजे याची पण काळजी घ्यायची आहे. माझा पण जीव नाही गेला पाहिजे याची पण काळजी घ्यायची. भयानक ट्रेक आहे, भयानक मजा पण आहे. वरच होता ट्रेक, पण खाली जाताना जे काय म्हणतात भीती वाटते, किंवा पाय घसरायची जी भीती आहे ती खूप जास्त वाढली. कारण पावसाने रौद्र रूप धारण केले आणि त्यामुळे खूप जास्त प्रमाणात पाणी साचते. हे बघा ना, झाडांचे पानं असे पडले जणू काय हिरव्या कलरची पूर्ण चादरच पसरली. जे इथून तिथून हे मागे पण तसंच आहे. पूर्ण जंगलाचं रूपांतर हिरव्या चादरीत झालंय. आणि निसर्गाचं हे रूप परत बघायला नाही भेटत. म्हणजे काही सिलेक्टेड महिने असतात, काही दिवस असतात ज्या काळात हे रूप जंगलांचं ट्रेकचं बघायला भेटतं. नाहीतर तुम्हाला तर माहिती, आपण एप्रिल मार्चमध्ये पण ट्रेक केले, कसं असतं भयानक, किती ऊन असतं. पण ह्या ट्रेकमध्ये वेगळंच रूपांतरण या डोंगरांचं झालं. खूप छान वाटतंय बघायला. अजून 80% बाकी आहे, 20% झालं आहे. म्हणजे सुरुवातीचा जो पॅच होता उतरायचा तो पॅच झाला आहे. आता स्टीफ पॅच होता उतरायचा तो पॅच झाला आहे. आता सरळ चालायचं आहे. परत एक स्टीफ पॅच येणार आहे मोठा, तो खूप मोठा आहे पॅच आहे, तिथेच दम लागतो. आता 5 मिनिटानंतर तो पण पॅच चालू होणार आहे. बघत राहा व्लॉग, भयानक आहे. अजून तर पुढं मजा. हाँ नहीं वैसे जाओ. एक स्पेशल ॲप्रिशिएशन द्यायचं होतं. म्हणजे एवढा भयानक ट्रेक होता, 12 तासाचा ट्रेक, आणि ह्या मुलाने पूर्ण ट्रेक केला. त्याच्या म्हणजे कोणालाच त्रास न देता, म्हणजे त्याला खांद्यावर न घेता. वाटतंय का ह्या मुलाने तो ट्रेक केला असेल? पण मी माझ्या डोळ्यांनी बघितले. आमचा फ्युचर ट्रेकर आहे आणि हा
ABC असेल, एव्हरेस्ट बेस कॅम्प असेल, एव्हरेस्टवर सुद्धा जाणार ही गॅरंटी मी देतो. याच्यासाठी एक लाईक तर बनतोच. धन्यवाद. आणि खूप अथक परिश्रमानंतर जवळपास 11-12 तासाच्या ट्रेक नंतर आम्ही खाली उतरतोय, म्हणजे जवळपास पोचतोच आहे. खूप जास्त लेंदी आहे हा ट्रेक, म्हणजे असं वाटलंच नव्हतं की एवढा वेळ लागेल. सकाळी काहीतरी 5:30ला ट्रेक चालू केला आम्ही आणि आत्ता वाजतायत 5, म्हणजे जवळपास 12 तास हा ट्रेक झाला आहे. विश्वासच नाही होते, 12 तासाचा ट्रेक करून आलो आम्ही. फायनली पोचले. तुम्हाला यात सिनेमॅटिक शॉट्स कसे वाटले, त्यानंतर सीन्स कसे वाटले, सगळं नक्की सांगा. आणि पुढचा फोर्ट किंवा ट्रेक कुठला बघायला आवडेल नक्की कळवा. धन्यवाद. भेटूया पुढच्या व्लॉगमध्ये. जय शिवराय.